हमारी ताकद। चार काळे कायदे रद्द करा, रद्द करा। चार काळे कायदे। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अनेक कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन। मोदी सरकारने बनवलेल्या कामगार कायद्याच्या विरोधात आज अंगणवाडी सेविका विविध कामगार संघटनेनी एक दिवसीय धरणे आंदोलन ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर करण्यात आले असून मोदी सरकारने नवीन कामगार कायदा आल्यामुळे अंबानी आणि अदानी यांचा फायदा होणार असून कामगारांना येणाऱ्या काळात गुलाम बनवले जाणार। त्याचप्रमाणे कुठल्या कामगारांच्या भवितव्यासाठी कुठलीही तरतूद नाही। यासाठी जुनी पेन्शन योजना मान्य करा, काळा कायदा रद्द करा या मागणीला अनुसरून आंदोलन करण्यात आले। मागील काळात संबंधितांना निवेदन देऊन देखील तोडगा निघाला नसून येणाऱ्या काळात आंदोलन आणखीन मोठ्या स्वरूपात करू असे आंदोलनकर्ते यांनी सांगितले। हा कामगार संघटनांनी मोदी सरकारने आणलेले कामगार विरोधी कायद्यांचा निषेध करण्यासाठी, ते कायदे रद्द करण्यासाठी आज देशातील सर्व कामगार संघटना, शेतकरी बंधू आज मोदी सरकारने आणलेले कामगार कायदे रद्द करा याच्यासाठी एक दिवसाचा संप पुकारलेले आहे। मोदी सरकारने जे नवीन कामगार कायदे आणलेले आहेत आणि जे जुने 29 कामगार कायदे रद्द केलेले आहेत, ह्या नवीन कामगार कायद्यांमुळे नोकरीची शाश्वतता राहणार नाही, परमनंट नोकरी मागता येणार नाही, कामगार बेरोजगार होतील। अडाणी अंबानीच्या फायद्यासाठी हे नवीन कामगार कायदे आणले गेले आहेत। ह्या नवीन कामगार कायदे निर्माण करत असताना कामगार वर्गाला, संघटना प्रतिनिधींना विश्वासात घ्यायला पाहिजे होता, पण मोदी सरकारने तसा न करता कामगारांना गुलाम बनवण्याचे नवीन कामगार कायदे आणलेले आहेत। 1 वर्ष काम केलं तरी ग्रॅच्युटी देऊ, याचा अर्थ असा आहे की आता 1 वर्षापेक्षा जास्त नोकऱ्या मिळणार नाही। कारखाने उघडले जातील, पण कारखान्यामध्ये काम करणारे कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळणार नाही। कामगाराच्या मालकाला जेव्हा वाटेल तेव्हा तो कुलूप लावून बाय बाय करून निघून जाईल आणि कामगार इथे उपाशीपोटी राहणार आहे। ह्या कामगार विरोधी जे नवीन कायदे आणलेले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने जे कायदे आम्हाला दिले होते ते कायदे समूळ नष्ट करण्यात आलेले आहेत। या कामगार विरोधी कायद्याचा निषेध करण्यासाठी आज दिल्लीच्या राजधानीपासून ते गाव पातळी, तालुका, जिल्हा, पूर्ण देशामध्ये 30 कोटीपेक्षा जास्त कामगार रस्त्यावर आलेले आहेत। या देशामध्ये 90% कामगार असंघटित आहेत, ज्यांना कोणत्याही सामाजिक सुरक्षाचा लाभ मिळत नाही। आणि म्हणून मोदी सरकारच्या, भाजप-प्रणीत सरकारचा निषेध करण्यासाठी, कामगार कायद्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज मोर्चा काढलेला आहोत। आजच्याच लोकसत्तामध्ये बातमी आहे की राज्याची सरकार, महाराष्ट्राची सरकार 12 तास कामं करून 4 दिवसाचा आठवडा करणार आहे। म्हणजे माणूस काय, मशीन आहे का, रोबोट आहे का, त्याला जीव नाही आहे का? म्हणून असे कोणतेही कायदे आणू नये। 8 तासाची नोकरी द्या, नोकरीची सुरक्षितता द्या, सर्वांना कामगार कायदे लागू करा, या मागण्यांसाठी आम्ही मोर्चा